तर मित्रांनो आमचा स्टॉल इथं लागलेला आहे. सगळे मेंबर्स येत आहेत अजून. आत्ता वाजलेले आहेत 4:45 आणि इथे आम्ही केळीचा आणि बिस्किटचा स्टॉल आपला लावलेला आहे. हाय गाईस. आणि आपल्यासोबत यशराज पण आहे महाडमधून. यशराज भाई कसं वाटतंय? एकदम मस्त. पहिल्यांदा मी वारीला आलोय. हा पेरूने आपण वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. ओके ओके. आता वारी येईलच लवकरच. चालतंय यस. आणि मित्रांनो ही आपण आपली गाडी इथं पार्क केलेली आहे आणि गाडीचं सगळं सामान आणलेलं वाटपाचं वगैरे. बाकीचे शॉट आपण ऍड करू. तर आपला आता ब्लॉग हिंदी मराठी मिक्स झालेला आहे कालचा आजचा, तर तो चालून घ्या. आणि आपल्यासोबत आहेत हिंगोलीवरून सुमित पतंगे साहेब. पतंगे साहेब कसं वाटतं मला वारीला दरवर्षी येऊन? आपल्या युवा संस्थेच्या माध्यमातून आपला कार्यक्रम योग्य रीतीने होत असतो. यावेळेस थोडा वेगळा आहे तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. आपण खराटे सुद्धा आणलेले आहेत मित्रांनो. गाडी तुम्ही बघू शकता. तर जेव्हा वारी इथून जाईल पूर्ण त्यानंतर आपण साफसफाई देखील करणार आहे. आणि अशा प्रकारे आपलं केळी आणि बिस्किट वाटप देखील चालू आहे. तर आपल्यासोबत आता अर्चित मॅडम पण जोडलेले आहेत. मॅडम काय बोलू शकता तुम्ही वारीबद्दल किंवा आजच्या इव्हेंट बद्दल? तुमच्यासोबत काम करायला बेसिकली खूप जास्त आवडेल. थँक्यू. यापुढे आपण अनेक असे ड्राईव्ह घेऊ. नाईस मीटिंग यू ऑल. थँक्यू. येस व्हेरी गुड. हे इकडं कार्टून नेतृत्व मी प्रशांत. मी मोस्टली असं नका बोलू यार. मी वाईट अरे वाईट. हा तर आपण आता केळी आणि बिस्किटाचं वाटप करतोय. रामकृष्ण हरी वासुदेव हरी गोविंद. ते भक्तीचं सांगतो काय. भक्ती मार्ग साहेबांनी मला एक कान मंत्र दिलाय. काय? भक्तिभावाचं. अच्छा भक्तिभावाचं आहे बघा. तुम्ही जेव्हा भक्ती करता असं नाही की तुमचे कपडे, तुमचा माथ्यावर टिळा किंवा तुमचे बोल किंवा तुमचं दिसणं हे तुमचं चांगलं असावं असं काही गरज नाही. तुमच्या मनामध्ये भाव असणं गरजेचं आहे. देवाला मनातला भाव दिसतो. बरोबर आहे. रूप, रंग, रंगोटी काही दिसणार नाहीये. जाताना तुमचे मनातले भाव घेऊन जावा देवाकडे एवढं सांगतो. अरे वा 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 वा. एक नंबर. टाळ्या. सर कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत? खरं सांगायचं तर खूपच भारी वाटतं. आणि वारकऱ्यांची सेवा करून असं वाटतं की आपण विठ्ठलाची सेवा करतोय. जसं की तुम्ही बघू शकता की किती चांगलं वातावरण आहे. मागं आपल्या दिंडी चालत आहेत. तर ह्या सगळ्या लोकांना ज्यावेळेस आपण मदत करतो त्यावेळेस आतून खूप अशी खुशी होते मित्रांनो. आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने ह्या दिंडीत सामील व्हावं आणि प्रत्येकाने सहभाग घ्यावा. तसंच आपण आपला स्टॉल लावलेला जसं की तुम्ही आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय. तर सर आपण दिंडी गेल्यानंतर हे स्वच्छता करताना फर्स्ट टाइम पाहतोय मी. भरपूर जणांनी स्टॉल ते लावले. तुम्ही म्हणजे हा उपक्रम पहिलाच आहे का? ह्या आधी पण कधी केलाय? ह्याच्या आधी आपण दरवर्षी करतो. 5 वर्ष झाले. तर काय होतं खूप कचरा किती कचरा पडल्यावर तुम्ही बघू शकता. आपले जे व्हॉलंटियर्स ते कचरा गोळा करतायत. बरोबर. तर काय होतंय की खूप कचरा होतो ह्या रोडला. तर आपलं म्हणणं आहे की आपलं पुणे स्वच्छ राहिलं पाहिजे.
म्हणून ज्यावेळेस दिंडी जाते त्यानंतर आपण ही साफसफाई करतोय. म्हणजे आपले व्हॉलेंटियर्स आहेत तिथं, ती सगळी स्वच्छता करतात इथं. तर थोडंसं त्यांचा शूट घ्या तुम्ही. इकडून घे.